कामं समृद्धीताई कातेच्या माध्यमातून केली जातील आणि क्लस्टर डेव्हलपमेंट हेही झालं पाहिजे, तेही आपण करू. तोही निर्णय आपण घेतलेला आणि मग चांगले रस्ते पाहिजे ना आपल्याला. आणि म्हणून बरं लाडक्या बहिणीचा आहे, मुख्यमंत्री मी असताना लाडकी बहीण योजना चालू केली ना. आता ही लाडकी बहीण योजना कोणाचाही माईका लाल आला तरी कधी बंद होणार नाही. आणि म्हणून आमच्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करायचं आम्हाला. यांना लखपती बनलेलं बघायचं आणि ते आम्ही करणार. दुसरं बचत गटच्या महिला आहेत, बचत गटच्या तुम्हाला ग्राम विकास कडून जसं ज्यादा अनुदान मिळतं रिव्हॉल्विंग फंड तसं इकडे मिळत नाही ना, तर तोही आपण शहरी भागासाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून करतोय. आणि म्हणून बचत गटाला लोन मिळणार, रिव्हॉल्विंग फंड मिळणार, बचत गट मजबूत होणार, आमच्या लाडक्या बहिणी आर्थिक सक्षम होणार, आत्मनिर्भर होणार. तुमचे पैसे तुमच्या सहीने काढता तुम्ही, सहीचा अधिकार तुम्हाला मिळाला आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला विनंती करायला आलोय की तुमची लाडकी बहीण समृद्धी काते उभी आहे, तिला विजयी करणार तुम्ही मोठ्या मतांनी. 15 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून या ठिकाणी मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब इथे आले होते माझ्या प्रचारासाठी. लोकांना आवाहन करायला, लोकांना विनंती करायला की येत्या 15 तारखेला फक्त आणि फक्त धनुष्यबाणाला विजयी करायचे आहेत. जे रखडलेले विषय त्यांना ऑलरेडी आम्ही त्यांच्या कानावर टाकलेले होते आणि त्याच विषयांवरती त्यांनी इथे येऊन बोलले की क्लस्टर डेव्हलपमेंट, राहिलेले थकबाकींचे जे भाडे आहेत ते, आणि रिडेव्हलपमेंट आणि त्यांच्या माध्यमातून मिळालेला जे म्हाडाला MMRDA बिल्डिंगला जे रिपेअर वर्कसाठी मिळालेला फंड आणि सगळ्या गोष्टीत ते आमच्या पाठीशी खंबीर उभे आहेत. त्यांच्याकडे जे खातं आहे त्या खात्याच्या माध्यमातून आणि UDच्या माध्यमातून पुढे या प्रभागाचा विकास करायला, 146चा विकास करायला ते माझ्या मागे खंबीरपणे उभे आहेत. तर त्याचसाठी ते आपल्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना विनंती करायसाठी खास इथे आले. मी त्यांचे खूप खूप आभार मानेन की एका शॉर्ट नोटीसवरती त्यांनी माझं बोलणं ऐकून लोकांशी थेट संवाद साधायला इथे आले, म्हणून खूप खूप आभार त्यांचे. तुम्हाला माझ्या बोलण्यातून कॉन्फिडन्स दिसतच असेल की जी ऊर्जा त्यांनी आमच्यात निर्माण केलेली आहे. आणि नक्कीच एकदा 15 तारखेला इथे महायुतीचा भगवा फडकेलच दुसऱ्यांदा. आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून पांजरापोर, सह्याद्रीनगरचा जो विकास एवढे वर्ष रखडला होता त्या विकासाला चालना द्यायचंही काम करेन मी. इकडनं शाखेच्या इकडनं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून वरती MMRDAच्या बिल्डिंगच्या इथे, कारण ते रिपेअर वर्क त्यांच्या माध्यमातून आपण UDमधून घेतलं होतं. 20 कोटीचा फंड आधी पास झालेला, आता परत नवीन फंड त्यांनी आतल्या रिपेअरसाठी पण पास करून दिलेला आहे. आणि काम करणाऱ्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय, तर नक्कीच एक ऊर्जा आणि एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. आणि नक्कीच 15 तारखेला विजय होईल म्हणून विश्वास निर्माण झालेला आहे. साहेबांनी येऊन लोकांना आवाहन केलेलं आहे आणि या 3 दिवसात जास्तीत जास्त लोक माझ्याकडे वळले जातील. जे साहेबांना मानणारे आहेत, जे काते साहेबांना मानणारे आहेत, ती सगळीच लोक आपल्याकडे येतील. आणि 15 तारखेला तुम्हाला दिसेलच की जास्तीत जास्त धनुष्यबाणाच्या बटनावरती लोक विश्वास ठेवून बटन दाबवतील आणि 15 तारखेला गुलाल आपलाच असेल असं शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यांना विचारा ते कुठे आहेत, घाबरून लपले असतील कदाचित. कारण हे बघा 9 वर्षांनी सातत्याने जो चेहरा लोकांच्या मध्ये दिसतोय आणि लोकांची जी संख्या माझ्यासोबत आहे, तर त्यांच्या माध्यमातूनच त्यांना माहीत पडलेलं आहे की इथे विजय नक्कीच महायुतीचा असणार आहे. CM DCM हे दोन्ही माझ्यासोबत आहेत, बाकीचे महायुतीचेही सगळे नेते मंडळी आमच्यासोबत आहेत, तर नक्कीच विजय आपला असणार आहे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.